मग तिथं गेल्यानंतर आपल्याला समजेलच तिथलं वातावरण वगैरे कसं आहे. हा त्यांचा फार्म आहे आणि आपण तिथं पोहोचलेलो आहोत. आता बघूया कुठं आहेत ते काय. कुठे गेलेत? आत आहेत वाटतं. आहे का कोण? या या आमचा अवतार नका टाकू. तेच चाललंय काम. सरप्राईज आहे. सरप्राईज विजिट. काय केलंय काय नाही तेच चाललंय. ते परत टाकायचं. काय चाललंय? व्हिडिओ पाहिला मगाशी तुम्ही ते सिद्धेशचा बनवलेला मस्तच बनवला व्हिडिओ आणि एकदम मस्त त्यानं केलंय सेटअप. बापरे किती काम पडतंय पण. किती काम पडतंय. हे काय केलंय? नाही नाही पेपर टाकायचं. हे पेपरचे तुकडे इथले गोळा केलेले. आज किती दिवस झाले? आज तर सोमवार 8-9 दिवस झाले. नाही 8 दिवस झाले. नाही आज ते किती काल दिवस? सोमवार. 8 दिवस झाले ना. रविवारी 8 दिवस. आज सोमवार 9 दिवस. सोमवार आहे सोमवार. ते तुम्ही विचारत होता पंख सुटलेले वगैरे नाही, तसं काय नाही दिसत ना कुठे. नाही नाही. सगळे फ्रेश आणि हेल्दी आहेत. हा चांगले आहेत एक नंबर आहेत. ही खिडकी आता ह्या दुरड्यामुळे उघडली होती, बंद करायची. वाढ चांगली झाली आहे. वाढ पण चांगली आहे आणि तुला पण मस्त फ्रेश आहे. ऍक्टिव्ह आहे सगळी. हो काय केलं मुळातच गेली आहे. त्याच्याकडून येतानाच स्ट्रॉंग केलेलं आहे. आज किती दिवस आहे लग्नात? रविवारी आणले. रविवारी आहे. आज सोमवार आहे. हा आज 9वा दिवस आहे. हा 9 दिवस. 9 दिवसाच्या पिल्लांची वाढ बघा. आणि चांगली आहेत तिला एक नंबर आहे. चांगली सांभाळायची. हे करायचं ते करायचं पण प्रॅक्टिकली करताना मस्त आहे. म्हणजे अगदीच वेगळाच अनुभव येतोय. हा वेगळाच अनुभव आहे.
आतमध्ये जायचं. पाण्याची भांडी घेऊन सकाळी दुपार पाण्याच्या वेळेला आणि खाद्य टाकायला ना. आणि संध्याकाळी कधी शेगड्याला चालू करतात. प्रत्येक 6:30 पासून पुढं मी इथंच असतो ना, त्यामुळं टेम्परेचर कसं आहे त्याप्रमाणे ठरवतो. टेम्परेचर जर म्हणजे कमी व्हायला लागलं तर शेगड्या पेटवतो. मॅडम याचे कागदात बांधून द्या तुम्ही बाजूला तुम्ही उचलायला सांगा. चांगली सांभाळायचं तिला आणि छान. तर आता आपण पिल्लं बघायला आलेला तुम्ही बघितलं. आम्ही पहिल्यांदा आल्यानंतर इथं कामं चालू होती. सर आणि मॅडम दोघं पण कामं करतात, दोघंच आहेत फार्मवर. तर आपण आता सरांनाच माहिती विचारूया, त्यांचं नाव गाव किंवा त्यांनी हे नियोजन कसं केलं सगळी माहिती सरांकडे आहे. तर सर तुमचं नाव वगैरे सगळं आपल्या विभागानं सांगा. मी मोहन सीताराम कदम, राहणार गोंदवले बुद्रुक, तालुका मान, जिल्हा सातारा. सरांच्या मार्गदर्शनाखाली मी पिल्लं 7 दिवसापूर्वी आणलेले आहेत. 7 दिवसापूर्वी म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी आली. आणि आजपर्यंत या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलेच आहे की वाढ कशी काय झाली. तर कसं आहे पहिल्यांदाच घेतले पिल्लं. कसं आहे सरांना पाहिजे होती खरं 1 महिन्याची पिल्लं, पण बजेटचा प्रॉब्लेम ह्याच्यामुळे सरांनी धाडच केलं 1 दिवसाची पिल्लं घ्यायचं आहे. आम्ही पण कोणाला 1 दिवसाची पिल्लं दिले नाहीत का, तर बऱ्यापैकी लोकांना सांगू पण जमत नाही 1 दिवसाच्या पिल्लाचं. आणि एकदम 1000 पिल्लं घेतलेले आहेत. आणि हे पण मुंबईचेच आहे कारण कसं आहे मुंबईच्या लोकांना असं शेतीतली कामं किंवा हे शेतीपूरक व्यवसायांची माहिती नसते. आता इथं आहेत. कधीपासून आला सर तुम्ही, म्हणजे गावाकडे कधीपासून आहात? गेल्या 1.5 वर्षापासूनच. 1.5 वर्षापासून गावाकडे आहेत. शेती पण त्यांची 18 एकर एक आहे. शेती पण इथं कामाला वगैरे माणसं ठेवले तर त्यांची शेतीची कामं चालू होती. तिकडे ते जॉबला होती. इकडे आल्यानंतर काय व्यवसाय करायचा म्हणून कोंबड्या थोड्याफार कोंबड्या त्यांनी अगोदर सांभाळायला. ज्या कोंबड्या बसवून कोंबड्या तयार केल्या, 100 कोंबडे आहेत, पिल्लं तयार केली असं नियोजन आहे. पण त्यांना आता एक काम वाढवायचं होता, व्यावसायिक दृष्टिकोनातून वाढवायचं होतं. त्यासाठी 1000 पिल्लं घ्यायची होती. आणि आम्ही पण धाडस केलं त्यांच्यासोबत 1 दिवसाची पिल्लं देण्याचे. आणि त्या पद्धतीने त्यांनी नियोजन पण केले. कारण थंडीचे दिवसच आहेत अजून पण. त्यांनी 4 फेब्रुवारीला आपल्याकडून पिल्ल्या घेतलेत. आणि आज आम्ही अचानक कसं आहे बघायसाठी आलो तर दोघांची कामं चालू होती. तुम्ही त्यांचा अवतार पण बघताय, कामातच आहेत. इथंच वस्तीला पण ते इथंच असतात. त्यांचं घर आहे गोंदवल्यामध्ये, हे रानात आहे. तर या दोघांची कामं चालू आहेत. आणि पिल्लांची वाढ चांगली आहे, ब्रुडिंगची व्यवस्था पण चांगली केली. जर तुम्ही आता ह्या खोलीमध्येच पिल्लं ठेवले, सुरुवातीला पिल्लांचा म्हणजे आम्ही काय करतो सुरुवातीला विचारत असतो की काय नियोजन आहे, आम्हाला दाखवा, व्हिडिओ करून दाखवा, खरंच नियोजन केलंय का. आता पिल्लं नेणार आणि असंच मोकळ्या ठेवणार, परत पिल्लांची वाढ होणार. मग तुम्ही ह्या शेडमध्ये म्हणजे ह्या रूममध्येच पिल्लं ठेवायचं का नियोजन केलं? 1 दिवसाची पिल्लं खुल्या शेडमध्ये ठेवणं. 2 शेड आहेत आपले, पण तसं एवढे पॅक नाही. बंदिस्त खोलीमध्ये जे टेम्परेचर मेंटेन होईल किंवा ब्रुडिंग व्यवस्थित होईल. 1 दिवसाचं पिल्लांना खुल्या शेडमध्ये टेम्परेचर मेंटेन होऊच शकत नाही. त्यामुळं इथं या बंदिस्त रूममध्ये पिल्लं 1 दिवसाची पिल्लं वाढवायला हे योग्य आहे असं सरांनीही सांगितलं होतं, म्हणून मी इथं ठेवली. आणि त्याचा रूम बघा पूर्ण बंदिस्त आहे. खिडक्या 3 आहेत व्हेंटिलेशनसाठी. म्हणजे तुम्हाला जर हवा येत नाही किंवा बऱ्याच लोकांना प्रश्न येतात की एकदम बंदिस्त रूम आहे, मग पिल्लांना ऑक्सिजन कुठनं मिळणार, हवा कुठनं मिळणार. आपण पण बंदिस्त खोलीत राहतोच की. एअर टाईट थोडीच आहे. हां, मग इथं खिडक्या आहेत, दरवाजे 2 आहेत. जर वाटलं आपल्याला तसं खिडक्या दिवसभर उघडलेल्या असतात. ब्रुडिंगसाठी पण यांनी बल्ब लावले, शेगड्या लावल्या. तिकडे एक शेगडी लावली, त्या खोलीत एक शेगडी ठेवलेली आहे. तर हे अशा
पद्धतीचं नियोजन केलंय. आम्ही बघायला आलेलो सरांची टेस्ट घ्यायला, तर त्यांचं तसं नियोजन पण चांगलं आहे. तर बघून आम्हाला पण बरं वाटलं, मनाला बरं वाटलं की बाबा पिल्लं आहेत व्यवस्थित. नवीनच असल्यामुळे जरा काळजी लागली होती. तर आम्हालाही तुमच्या सांगण्यामुळं आणखीन जास्त प्रोत्साहन मिळालं की आपण करतो, योग्य पद्धतीने करतो. त्याचं आम्ही ज्यांना पिल्लं देतो त्यांचं आमचं कसं नियोजन असतं, कॉन्टॅक्टर असतो, रोज सांगणं असतं, विचारणं असतं बाबा कशी पिल्लं आहेत, काय दिलं हे. पण त्यांचा व्हिडिओ करून घेत असतो आम्ही. आज व्हिडिओ करा, काय खायला दिलंय, पिल्लं कशी आहेत, व्हिडिओ करा आणि व्हॉट्सअपवर पाठवा. रोजच्या रोज हे असतं. आणि प्रत्येक वेळी सांगतोय की पिल्लं दिल्यानंतर पिल्लं दिली आपला विषय संपला असा नसतो. तुमच्या इथं पिल्लं जगली पाहिजे, तुमच्या इथं उत्पन्न सुरू झालं पाहिजे, तरच ते तुमच्या फायद्याचं आहे, शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे. पिल्लं विकली विषय संपला असं केलं तर लोकांचं नुकसान होणार आहे. तर हे अशा प्रकारे आम्ही आता प्रत्येक ठिकाणी जायला सुरुवात केली आहे. ज्यांना पिल्लं दिले त्यांचं नियोजन कसं आहे आणि कसं आहे, आपण ज्या सांगितलेल्या गोष्टी जे फॉलो करत नाही त्यांचा आम्ही पुढे म्हणजे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवत नाही का आपण जे सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी करावं. कारण का आम्हाला एवढं पिल्लं सांभाळलेलं आतापर्यंत एवढं कोंबड्या सांभाळलेलं आम्हाला माहिती आहे. त्यांना बरीच लोक औषधांचा भडीमार करतात. औषधांचा भडीमार केल्यावर कोंबडी पालन होत नाही. एवढा तो कोंबडीचा पिल्लाचा जीव आणि तुम्ही त्यांना सतर्कता म्हणजे एकदम औषधं देणार. सगळं काही काहींच्या फार मोठं मेडिकलच असतं, सगळे मेडिकलमधली औषधे असतात. तर अशा पद्धतीने केल्यानंतर ती पिल्लांचं आरोग्य चांगलं राहत नाही आणि पिल्लं मरतात. तर सरांबरोबर मॅडम पण आहेत, त्या बाहेर पाण्याची भांडी वगैरे धुत आहेत, त्यामुळे आता सरच बोलायला आलेले आहेत. वेळ झाला अजून पाणी वगैरे ठेवायचं राहिले. सकाळ संध्याकाळ पाणी ठेवतात. सकाळी एकदा ठेवल्यावर परत संध्याकाळी पण भांडी वगैरे धुवून पाणी ठेवलं जातं. तर हे अशा पद्धतीचं नियोजन आहे. असं नियोजन करा. आणि आता जे तुम्ही आता बघितलं आम्ही फार्मवर आलो, इथं पिल्लांची माहिती घेतोय, सरांना नियोजन विचारतोय, असं तुम्ही कुठल्याही कोणाच्याही व्हिडिओमध्ये बघितलं नाही. कारण पिल्लं विक्री करताना पिल्लं विकली विषय संपला असतो. तुम्ही हा पहिल्यांदाच असं भक्ती ॲग्रोफार्मच्या व्हिडिओमध्ये बघितलंय की स्वतः जाऊन पिल्लांची पाहणी वगैरे केली जाते. तो विषय वेगळा आहे की इथनं पुढं तुम्हाला अशी माहिती देणारे किंवा असं जाणारे व्हिडिओ बघायला मिळतील. तर आता तुम्ही रोजच्या रोज त्यांना चाललंय तुमचं खाद्य ठेवणं, पाणी वगैरे ठेवणं. आता पेपर वगैरे टाकलेला आहे तुम्ही, तर हा पेपर दिवसातून तुम्ही किती वेळा बदलताय? दिवसातून एकदा दररोज बदलतो, दुपारी 4च्या दरम्यान. बाकी म्हणजे एक टाइम रोज पेपर बदलताय? रोज बदलतो. आणि ना खाद्य पाणी कसं चाललं नियोजन तुमचं? खाद्य संपेल असं त्या भांड्यात टाकत असतं थोडं थोडं. आणि पाणी सकाळी आणि संध्याकाळी असं 2 वेळा भांडी स्वच्छ करून पाणी ठेवतात. आणि दुसरं म्हणजे लसीकरण तुम्ही केलंय टाइमला? कालच 7 दिवसाचं लसोचं वॅक्सिनेशन केलेलं आहे काल रात्री. कोणी कोणी केलंय लसीकरण? आम्ही दोघांनी मिळून लसीकरण केलं 1000 पक्ष्यांचं. तर लसीकरण सुद्धा केलेलं आहे. या पक्ष्यांचं पहिलं लसीकरण झालेलं असोटाचं. आता ह्याच्यानंतर जे लसीकरण येईल ते सगळं लसीकरण वगैरे तर करणार आहेत. लसीकरण केलेली सगळी पिल्लं असतात आपल्याकडे सुद्धा आणि सरांना त्या पद्धतीनेच आम्ही लसीकरण कसं करायचं हे सगळं नियोजन सांगितलेलं आहे. तर बाकीचं तुम्ही काय औषधांचं वगैरे शेड्यूल काय आहे? नाही, सरांनी सांगितल्याशिवाय काहीही दिलं नाही. म्हणजे सुरुवातीला आणले त्यावेळी इलेक्ट्रॉल पावडर, गुळ पाण्याऐवजी इलेक्ट्रॉल पावडर द्या म्हणाले. आणि त्यामुळं पक्ष्यांना तरतरी आलीच होती. म्हणजे ही पहिल्या दिवसापासून अशी तरतरीत आहेत पिल्लं. बरं, हे अशा पद्धतीने नियोजन केलंय. आम्ही म्हणतच असतो की आम्ही सांगू तेच शेड्यूल ठेवा, तरच तुमचं व्यवस्थित संगोपन होणार आहे. का म्हणजे काय जबरदस्ती हे नसते की सांगत तेच करा. पण कसं ते सांगितलेलं केलं तरच तुमच्या इथं पिल्लं व्यवस्थित राहणार आहेत. त्या पद्धतीनंच नियोजन करा आणि तरच तुमची पिल्लं व्यवस्थित राहणार आहेत. तर सर अगोदर तुम्ही काय जॉब करत होता, म्हणजे कोंबडी पालनाकडे कसे वळाला आणि मेन म्हणजे आता तुमचं वय काय आहे ते पण आपल्या विवरणं सांगा. मी अगोदर इंडियन एअरफोर्समध्ये काही वर्ष 10 वर्ष नोकरी केली. नंतर मी म्हणजे सोडून दिली आणि नंतर आता शिरवळ या ठिकाणी मी लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून 15 वर्ष काम केलं. कंपन्यांना लेबर पुरवायचो मी. आणि आता नंतर मी ते सेप्टिक टँक क्लिनिंग टँकर पण आहे माझ्याकडं, तो ते मुलगा पाहतो. मग आता मला काही काम नाही, मी ते लेबर कॉन्ट्रॅक्ट बंद केलेलं आहे. तर माझं वय 62 वर्ष आहे आत्ता रनिंग. त्यामुळे आता मी म्हटलं तर रिटायर लाईफ गावाकडे बघू. आणि शेती आपल्याला भरपूर आहे, मग काय करता येईल. आणि बाकी काही आपल्याला म्हणजे जनावरांचा किंवा इतर काही होऊ शकत नाही.
मग हे सर्वात योग्य वाटलं मला हे कुक्कुटपालन. आणि सरांचं गायडन्स मिळाल्यापासून थोडं जास्तच उभारी घेतली मी की करायचं. गायडन्स असल्याशिवाय कुणीतरी असं म्हणजे म्हणतात ना गॉडफादर असावा लागतो थोड्या प्रत्येक गोष्टीला, तशा टाईप म्हणजे प्रोत्साहित झालो मी. त्यांचं पाहून आलो मी तिथं त्यांच्या फार्मवर. आणि त्यांचे एक रेप्युटेशन इतर लोकांकडून किंवा थोडंफार आपण चौकशी करतो तेवढी करून मग मी पूर्ण विश्वासानं त्यांच्याबरोबर काम करत आहे. तर सांगायचं म्हणजे हे म्हणतात ना ज्यांच्याबद्दल बोलतात ना ते माझे मिस्टर आहेत, गणेश हनुमंत वाघमारे त्यांचं नाव आहे. बऱ्याच लोकांना जे काय मार्गदर्शन फोनवर असतात ते तर मार्गदर्शन मी करत नसते, म्हणजे वेळच नसतो. माझं काम असतं संगोपन करणं आणि जे मार्गदर्शन देणे काय माहिती देणे ते माझे मिस्टर करत असतात. तर सर आता तुम्ही ट्रेनिंग पण घेतली, बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग घेतली, तर ट्रेनिंगमध्ये जे काय सांगितलं तो अनुभव आणि इथं जे प्रॅक्टिकली करते त्यामधला अनुभव म्हणजे दोन्हीत काय फरक आहे तुम्हाला काय वाटतं? ॲक्च्युली ट्रेनिंग होतं 1 दिवसाचं, 1500 रुपये फी होती. आता 1 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये काय शिकवणार आहेत, काही नाही, निवड फेक होतं ते, काहीही उपयोग नाही त्या ट्रेनिंगचा. आणि ते ट्रेनिंग घेऊन कुणी 1000 पिल्लं किंवा 4 कोंबड्यासुद्धा सांभाळू शकत नाही. काय ते नाही ट्रेनिंग वगैरे, ते 1 दिवसाचं तर काही उपयोग नाही. 1 दिवसाचं ट्रेनिंग घेऊन कोणच कुक्कुटपालन करू शकत नाही. कसं आम्हाला पण बऱ्याच लोकांचे फोन येतात ट्रेनिंग घ्या, पण ते आम्हाला माहिती आहे कारण एका दिवसात शिकवून होणार नाही. नुसतंच आपल्याकडे ट्रेनिंग घेऊन जाणार आणि तिथं त्यांना वेगळाच अनुभव येणार. जेव्हा लोक प्रॅक्टिकली करायला सुरुवात करतात त्यावेळेस त्यांना वेगळा अनुभव आलेला असतो. जी माहिती सांगितलं त्याचा इथं काही संबंध नसतो. म्हणजे ते तिला झुरायला लागली म्हणतात तर मग हा रोग आला, पण प्रत्येकच रोगात तिला झुरली जातात. तर हे असं आहे. त्यामुळं आपण जेव्हा स्वतः करायला सुरुवात करा आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज येत जातं. आणि माहिती पण घेत असताना ज्यांना व्यवस्थित माहिती आहे, आम्ही म्हणत नाही की आम्हाला सगळी माहिती आहे, माहिती देणारी बरीच आहेत. आम्ही पण सेंट्रल गव्हर्नमेंटचं ट्रेनिंग घेतलं आहे, ते तशी लोक पण आहेत जे आपल्याला योग्य माहिती देतात, बरीच माहिती देणार आहेत. पण आपण ठरवायचं की योग्य व्यक्तीकडून माहिती घेतली पाहिजे आणि आपला व्यवसाय हा चांगल्या दृष्टीने आपण व्यवस्थित केला पाहिजे. 1000 पिल्लं घेतले, आता ही भविष्यात आता मोठी होणार आहे 5-6 महिन्यांनी, त्याच्या कोंबड्या वगैरे तयार होणार आहेत. तर तुमचं नियोजन कसं आहे, म्हणजे मार्केटिंग कसं किंवा उत्पन्न कुठल्या गोष्टीचं तुम्ही काय त्या डोक्यात ठेवून ते सगळा व्यवसाय मांडला आहे, तर ते काय तुमचं नियोजन आहे? नियोजन मार्केटिंगचं तर आपल्याला एवढं शक्य नाही. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मार्केटिंगसुद्धा तुम्हीच बघणार आहे. त्यामुळं आम्ही फक्त वाढवायचं आणि म्हणजे प्रोडक्शन आपण करू शकतो, मार्केटिंग ते तुम्ही बघणारच आहे. आणि तुमच्यासोबत राहून जेवढं प्रोग्रेस करता येईल तेवढी करणार. नाही तर अशी मी एकट्याने 1000 पिल्लं घेतलीच नसती, तर मला स्वतःला ते पुन्हा त्रास आहे, काय करणार नसती. बरोबर आहे. कसं आहे लोकांचा आता विचार असतो की हे सगळं करायचं पण विकायचं कुठं. तर पहिल्यांदा पण सांगितलं होतं तुम्ही नुसतं व्यवसायाला सुरुवात करा, मार्केटिंग तुम्हाला आपोआप मिळत जातं. हा एक असा व्यवसाय आहे की खाण्याची गोष्ट आहे, कारण संपदा म्हणजे लोकांना कमी पडते आणि आता लोकांचा देशीकडे कल चालला आहे. लोक जास्तीत जास्त चांगलं खाण्याकडे त्यांचं लक्ष असतं. त्यामुळं हा व्यवसाय हा असा आहे की मार्केट तुम्हाला कुठेही ऑल इंडियामध्ये भेटेल. त्यामुळं हा व्यवसाय चालू ठेवा. सरांचं जसं म्हणणं आहे त्या पद्धतीनं प्रोग्रेस केलीच पाहिजे. प्रत्येक व्यवसाय चांगल्या रीतीने झालाच पाहिजे. तर हे अशा पद्धतीने नियोजन करा. आणि जे सरांनी नवीन असून सुद्धा चांगलं नियोजन केलं 1 दिवसांच्या पिल्लांचं, तर हे कौतुकाची गोष्ट आहे. अशा पद्धतीने सगळ्यांनी नियोजन करा. आणि थंडीच्या दिवसात सुद्धा पिल्लं घेऊन इथं थंडी भरपूर आहे तरीसुद्धा व्यवस्थित नियोजन केले. तर हे अशा पद्धतीचं. आणि दुसरं म्हणजे पती पत्नी दोघांनी मिळून हा व्यवसाय करण्यासारखा आहे. नवऱ्याने केलं तर बायकोने नाही म्हणायचं किंवा मला जमत नाही. आमच्या मिसेस पण मुंबईतल्या राहिलेल्या आहेत, ते सांगत होते त्यांना शेतीची कामंसुद्धा माहिती नव्हती, तरीसुद्धा आता आपल्या मिस्टरांनी सुरू केलं म्हणल्यावर त्यांना व्यवस्थित हातभार दिलेला आणि सगळी कामं व्यवस्थित स्वतः करतात. मला व्हिडिओमध्ये बघितलं पेपर वगैरे टाकणे पण ती कामं चालू होती. तर अशा पद्धतीचं नियोजन करा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.